श्री भावार्थ रामायण अध्याय 2। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। राजा पाहे राष्ट्र सकळ, तव फिटले द्वंद्व दुःख दुष्काळ। पाहिला सर्वत्र सुकाळ, अफळ ते सफळ वृक्ष झाले। प्रजा स्वानंदे निर्भर, गो गो धनाम आनंद थोर। अग्निहोत्रे घरोघर, याग द्विजवर यजिती सुखे। पृथ्वी धनधान्य परिपूर्ण, कोणा नाही दुःख दैन्य। घरोघरी वेदाध्ययन, हरी कीर्तन हरी भक्ती। भूतळा येईल राघव, या लागी वैकुंठीचे वैभव। पुढे धाडिले जी सर्व, तेने शोभापूर्व अयोध्येसी। राजा शोभे सिंहासनी, अति आल्हाद राजभुवनी। आनंद नमये त्रिभुवनी, तब स्वर्गाहुनी आल्या दिवांगना। नमन केले रायासी, इंद्रे पाठविले तुम्हापासी। काय अनुज्ञा आम्हासी, त्या कृतकार्यासी प्रेरावे। राजा म्हणे तया अप्सरासी, प्रलोभोनी आनावे ऋष्यशृंगासी। कळो न द्यावे विभांडकासी, अचूक कार्यासी साधावे। विभांडक गेला अनुष्ठानासी, एकला ऋष्यशृंग गुंफेसी। प्रमदा पातल्या तयापासी, हाव भावेसी उद्यत। त्यासी देखताची दृष्टी, ऋष्यशृंगे सांडिली पर्णकुटी। होता डोळ्या डोळे भेटी, पळे उठा उठी मृग भावे। मुख मुरडी मागिली एकडे, परतोनी पाहे तयाकडे। सवेग पावली पळे पुढे, राहो राहो उडे सत्राने। द्रोणी पाहे दृष्टी, मा कैसेनी होईल भेटी। बोलण्याच्या खुंटल्या गोष्टी, नातुडे दृष्टी मृग भावे। झाली विभांडकाची वेळ, प्रमदा गेल्या सकळ। ऋष्यशृंगानी विकळ, आला तत्काळ गुफेसी। करिता पितयाचे सेवेसी, त्या आठवती मानसी। कैसे आले होते तापसी, अतिविभळे ऋषीश्वरा। पीतपुसे पुत्रासी, आजी दुश्चित का मानसी। तो म्हणे आले होते तापसी, तुमचे भेटीसी अति साधू। त्यांच्या जटाशी मवाळी, मनोहर अंगे सोज्वळी। मज पळता तत्काळी, अदृश्यते वेळी ते झाले। मी न घे त्यांचे दर्शन, व्यर्थ केले पलायन। क्षण क्षणा होय आठवण, उद्वेगी पूर्ण त्यांचे नेमी। एरून सांगे जीवीची गोष्टी, त्यांची लागली आवडी पोटी। केव्हा होईल त्यांची भेटी, जीवी चटपटी मोठी लागली। आश्रमा आले अतिथी, ते पूजावे अतिप्रीती। मी वंचलो देहभय आशक्ती, मज त्यांची भक्ती न घडेची। नाही पुसिले आगमन, नाही दिधले अभ्युत्थान। न करीच पूजा विधन, विमुख सज्जन म्या केले। त्यासी म्या केले नाही नमन, नाही बोलिलो मृदुवचन। देह लोभे ठकलो पूर्ण, विमुख सज्जन म्या केले। त्यांची मागुती होईल जरी भेटी, तरी पुसू त्यांची गुह्य गोष्टी। हृदयी आवडी बैसली मोठी, केव्हा ते दृष्टी देखेन। ऐसे करिता तळमळ, तव झाला प्रातःकाळ। विभांडक अनुष्ठानशीळ, गेला तात्काळ स्नानासी। एकाएकी पुत्र पर्णकुटी, देखुनी प्रमदा आल्या उठाउठी। त्यासी देखुनिया दृष्टी, करिता गोष्टी साशंक। धैर्य धरुनी उभा ठाके, मृग स्वभावे मागे चवके। आवडीचे नि भावे खुडके,
सवेची फडके गजबिजी बजिला. तीही झनत्कारिला विना, नाद संचरला श्रवणा. मोह उपजला अंतःकरणा, गमना गमना विसरला. घंटो पारदी जैसा, मधुर नादे मृगमानसा. बुलोनिया पाडी फासा, तैसी दशा पावला. टवकारिली कर्णकुटी, उचलोनिया ग्रीवा गाठी. प्रमदा लक्षणी दृष्टी, मान त्यांच्या कंठी घातली. मृगाचा स्वभाव पूर्ण, वावे नादा अधीन. जव जव ऐके गायन, तव तव आपण नाचत. कोण तुमचे वस्तीचे स्थान, कोण्या अर्थे येथे आगमन. तुमचे हृदयी व्यथा कोण, गंडे अति तीक्ष्ण दिसताती. तुझे माथा शृंग तीक्ष्ण, तुझ ऋष्यशृंग अभिधान. आमचे हृदयी गंडे तीक्ष्ण, गंड तृषी जान आम्हासी म्हणती. आमचे रती रमण स्थान, चाखपा येथील जीवन. मनोनी करविती रसपान, देती चुंबन अधरामृते. आमुचे सर्वांग सिद्ध अनुष्ठान, आमुच्या गंडाचे स्पर्शन. करिता सुख समाधान, मनोनी आलिंगन त्यासी देती. आमुचे वनीचा फळपाडू, मनोनी देती साखरेचे लाडू. ये वनी नाही हा सुरवाडू, अति दुर्वाडू अनुष्ठान. ही आमुची समाधी स्थिती, मनोनी रती मुद्रा लाविती. रत्यासनी बैसविती, झाला वशीवती तयासी. विसरला आश्रमस्थिती, विसरला आपुली गती. यावे परतुनी मागुती, हे निश्चिती विसरला. विसरला संध्या स्नान, विसरला अनुष्ठान. विसरला जप ध्यान, गमनागमन विसरला. विसरला स्थिती गती, विसरला प्राप्ती अप्राप्ती. विसरला पितृभक्ती, स्त्रियानुभवती वर्तत. विसरला निजावस्था, विसरला निज स्वार्था. विसरला तो निज पिता, स्त्रिया तत्वता वश्य केला. विसरला वेदाध्ययन, विसरला शास्त्र पठन. विसरला मी तू कोण, स्त्रियाधीन तो झाला. क्षणार्ध स्त्रियांची संगती, वनवासी होय वशवती. जे नित्य स्त्रिया ते सेविती, त्यांची निर्गती कैसे निहोय. स्त्रिया वश्य केले वनवासी, स्त्रिया केले किंकर ग्रामवासी. अपभ्रंशता स्त्रियापासी, घातमुक्तीसी स्त्री संगे. स्त्रियांचे दर्शन स्पर्शन, स्त्रियांचे जे भाषण. स्त्रियांची जी आठवण, अपभ्रंश संपूर्ण स्त्री संग. नको स्त्रियांशी संगत, नको स्त्रियांशी एकांत मात. नको स्त्रियांशी हेत, होय अपघात पुरुषासी. एव स्त्रियांची संगती, ऋष्यशृंग झाला वशवर्ती. बोलोनिया स्त्रिया प्रती, आरिला निश्चिती नगरासी. आणिले देखूनी ऋष्यशृंगासी, परम आल्हाद दशरथासी. शृंगारिले नगरासी, बुढ्या चौपासी उभाविल्या. मखरे तोरणे टिळे माळा, वस्त्रे भूषणे लोका सकळा. शृंगारिले गाई गोळा, विभांडके सोहळा देखावया. मेळवोनी ऋषी सज्जन, वसिष्ठे निर्धारिले लग्न. ऋष्यशृंगासी कन्यादान, केले सुलग्न शांतनेसी. शांतनेचा पिता शांतन, राजाचा मित्र जीवप्राण. तो आणिला पाचारुण, लग्ना लागुनी शांतनेच्या. राजा दशरथ भाग्यनिधी, वशिष्ठ कुलगुरु सद्बुद्धी. विवाह होम लग्न सिद्धी, कार्य त्रिशुद्धी साधिले. विभांडक आला आश्रमासी, न देखे ऋष्यशृंग पुत्रासी. ठकवून दशरथे नेले त्यासी, अति क्रोधेसी चालिला. आला अयोध्या प्रांतासी, देखे शृंगारिले नगरासी.
गाई गोवळे शृंगारेसी, मार्गी त्यासी पै भेटले. चाळोनी आणिले माझ्या बाळा, कायसाये नगरी सोहळा. कुसता झाला गोवळा, भेटला सकळा मार्गस्था. ते ऐसा सांगती वृत्तांत, वृषशृंग मृगीसुत. त्यासी कन्या दे दशरथ, सोहळा नगरात लग्नाचा. मूळ धाडिले विभांडकासी, तो त्या तेन भेटे वनवासी. विधियुक्त लाविले लग्नासी, उल्हासेसी दशरथे. ऐकता पुत्र विवाहासी, विभांडक अति उल्हासी. संतोष झाला मानसी, प्रसन्नतेसी तो आला. राव वेगे सामोरा आला, धावून या चरणा लागला. अति प्रीतीने अलिंगिला, म्हणे भला भला दशरथा. सर्वालंकार भूषणेसी, वाहिली देखोनी ओहरासी. विभांडक सुख संतोषी, दशरथासी तुष्टला. राया जे जे तुझे मनोरथ, ते ते पुरवीन मी समस्त. मनोनी आल्हादयुक्त, पुत्रप्रीती दशरथ प्रिय झाला. विष्टरोक्त वरासन, षोडशोपचारे पूजन. केले चरणतीर्थप्राशन, ऋषी प्रसन्न रायासी. शांतन अति मित्र रायासी, लोमपाद म्हणती तयासी. अवर्षण त्याच्या देशी, तेने दशरथासी प्रार्थिले. विभांडक द्यावा मजपासी, करवीन पर्जन्यष्टी यागासी. पीडा निवारील भूतांसी, गोब्राह्मणासी सुख करील. दशरथासी उदार स्थिती, अवंचक मित्र कार्यार्थी. लोमपादाचे कार्याप्रती, प्रार्थिला निश्चिती विभांडक. विभांडक प्रेमे आपण, मने भावार्थेसी मी तुझ अधीन. राया तुझे निलुंघी वचन, करीन यज्ञ लोमपादाचा. विभांडके करिता यज्ञ, राष्ट्री वर्षला पर्जन्य. तृणधान्य मेदिनी पूर्ण, गोब्राह्मणा आल्हाद. पूजोनिया विभांडकासी, आणिला दशरथापासी. ऋषी येताची अयोध्येसी, राये यागासी आरंभिले. वशिष्ठ श्रेष्ठ कुळगुरु, दुजा विभांडक ऋषीश्वरू. ऋष्यशृंग हर्ष निर्भरू, यज्ञांगीकारू तेने केला. ऋष्यशृंग म्हणे रायासी, मी पुत्र देईन तुम्हासी. म्हणून अति उल्हासेसी, सोये यागासी प्रवर्तला. नमुनिया निजपिता, वशिष्ठ वंदोनी तत्वता. दशरथाच्या निज स्वार्था, यज्ञ करी ऋष्यशृंग. कुंड मंडप वेदिका सुलक्षण, इद्मा बहिर त्रिसंधान. करुणिया परिस्तरण, अग्निस्थापन तेने केले. प्राणिता पात्रे परिपूर्ण, आजस्थाली बहिर आस्तरण. मृकमृवा परिमार्जन, केले प्रोक्षण यज्ञोपचारा. ऋष्यशृंगाचे अनुष्ठान, अतिशय श्रेष्ठ संपूर्ण. होम करिता प्रधान, यज्ञ पुरुषापन प्रकट झाला. गगन झाले देदीप्यमान, परी त्या तेजाचे लक्षण. नवे अतिशीतना उष्ण, स्वानंद परिपूर्ण निज तेजे. वशिष्ठासी विस्मयपूर्ण, विस्मव पावे विभांडक आपण. विस्मव पावले ऋषिगण, अयोध्येचे जन तटस्थ. कुंडली श्वासोच्छवासाची गती, लवो विसरली नेत्रपाती. ऋष्यशृंगत पाची ख्याती, यज्ञमूर्ती प्रकटली. मागे यज्ञ केले बहुती, तेने पावले फळप्राप्ती. परी यज्ञी प्रकटे यज्ञमूर्ती, हे केली ख्याती ऋष्यशृंगे. उदरा येईल रघुपती, या लागी यज्ञ यज्ञमूर्ती. पायस मात्र घेऊन हाती, ऋष्यशृंगाप्रती देता आला. हा यज्ञ पुरोडाश संपूर्ण, द्यावा राजपत्नीयासी विभागुन. येणे पुरोडाशे जान, पुत्र संतान होईल.
येणे प्रसादे पुत्र प्राप्ती, त्याचे पावन त्रिजगती, ऐसे निर्माण पुत्र संतती, होईल निश्चिती रायासी. विलंबन करावा अर्धक्षण, तत्काळ करावा प्राशन, विलंबी उपजेल विघ्न, हे सांगुनी आपण अदृश्य झाला. अदृश्य झाली या यज्ञमूर्ती, ते पायास पात्र घेऊन हाती, ऋष्यशृंग दे राया प्रती, पुत्रार्थी प्रसाद, गुह्य सांगे वशिष्ठासी, विलंबू करू नये यासी, समभाग दे रानियासी, विलंबासी अति विघ्न. वशिष्ठांकडून यज्ञ प्रासादाचे विभाजन, या लागी तुझे नाव वशिष्ठ, कुळगुरु अति श्रेष्ठ, कार्य साधावे उद्भट, विभागी इष्ट विभागे, जाणुनी भविष्याची स्थिती, वसिष्ठे पायस घेऊनी हाती, भाग केले यथा निगुती, विभाग स्थिती अवधारा, कौसल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तम, कैकेयी भाग परम धर्म, भागानुक्रम विभागे, कौसल्या ते धर्मपत्नी, सुमित्रा वरिली साध्वी म्हणुनी, कैकेयी वरिली सुंदरपणी रूपयौवनी गर्विष्ठ. कैकेयी म्हणे वसिष्ठाप्रती, मी रायाची पडियंती, ज्येष्ठ भाग देई मज प्रती, ये रे निरुती वारिली, ज्येष्ठ भाग ज्येष्ठे प्रती, तो केवी ये कनिष्ठे प्रती, जेवी गजाची भूषण स्थिती, अजय प्रती अतिभार, जरी अमोलिक हिरे होती, ते शाली ग्रामास पूजन होती, तू झाली आहे पडियंती, ज्येष्ठ भागा प्रती अयोग्य, ज्येष्ठ भाग दिदला कौसल्येसी, दुजा दिदला सुमित्रेसी, तिजा दिदला कैकेयीसी, तिच्या मानसी अति क्रोध, तिजा दिदला कैकेयीसी, तिच्या मानसी अति क्रोध, काही न चाले वसिष्ठावरी, क्रोधे द्वेष गुरुचा करी, विभाग आलियाही करी, सुख जिव्हारी असेना, मी गेले होते स्वर्गाप्रती, म्या भोगिल्या स्वर्ग संपत्ती, ज्येष्ठ पिंड नये माझे हाती, तो द्वेष चित्ती गुरुचा, करावया पिंड प्राशन, दोघी केले सुद्धाच मन, कैकेयी पाहे रायाचे वदन, तो विलंबी विघ्न उडवले, जेन मानिती गुरुवचन, त्यासी तत्काळ होय विघ्न, तेची अर्थाचे निरूपण, कथानुसंधान वधारा, सुवर्चसा अतिनाचनी, नाचो आले मध्य सेवनी, ताल चुकता तत्क्षणी, तिसी ब्रह्मयाने शापिले, सत्यलोकी मद्यपान अत्यंत पै निंद्य जान, ताल चुकली आपण हे लक्षण मद्याचे, निर्लज्जे उन्मत्ते सुंदरी, नष्ट पापिनी होय घारी, ताल चुकोनी जासी चाचरी, तसे तू करी परिभ्रमण, शाप ऐकुनी दारुण, उशाप मागे अतिदीन, प्रसन्न केला चतुरानन, वरद वचन तो वदला, दशरथ याग पुत्रजन्य, तेथे यज्ञ पुरोडाश परमान्न, त्रिधा भागे विभागिती अन्न, एक भाग प्राशन करावा, ज्येष्ठ भागी तुझ नाही गती, मध्यभागी न पावे शक्ती, कनिष्ठा कनिष्ठ भाग प्रती, तेने निर्मुक्ती निज शापा, हे होईल अयोध्या नगरी, या लागी ते जाणावी खरी, मोक्षाची प्रथमपुरी, वेदशास्त्रा निज गजर, काशी मुक्ती क्षेत्र होय पाही, मेल्या मुक्ती तियेच ठाई, सकळ वैकुंठा गेली नाही, अयोध्येची नवाई अपूर्व, काशीहुनी ते वहिली, अयोध्येची उदारता भली, त्रिवार नगरी वैकुंठा नेली, नम्रता केली, सकुटुंब मुक्त, प्रथम रुक्मागदे नेली,
दुजी शिबीने ख्याती केली, तुझी श्रीरामे वहिली, वैकुंठा नेली निज गजरे. आणि चौथीने ही मागुती, अयोध्या जाईल वैकुंठाप्रती, ऐसे वसिष्ठादिकांची ख्याती, अयोध्येप्रती असे पै. या लागी मुक्ती क्षेत्राच्या शिरी, अयोध्या जान प्रथमपुरी, जड जीवा ते उद्धरी, शाप निवारी स्नान मात्रे. ते अयोध्येसी भाग प्राशन, केली या तुझ शाप मोचन, ऐसे बोलिला चतुरानन, अप्सरा आपण घारी झाली. ते 80 सहस्त्र वर्षेवरी, बोवे अयोध्येच्या महाद्वारी, यज्ञ भाग देखता करी, झडप मारी तत्काळ. कौसल्या सत्य पतिव्रता, तीवरी न घालवेची सर्वथा, सुमित्रा शुद्ध सात्विकता, तिहीवरी तत्वता न घालवेची. कैकई अति क्रोधायमान, निज भागी नाही मन, राहे पाहे रायाचे वदन, तव घारीने हिरो न भाग नेला. तोंडावरी हानी पाखी, हात ओरबाडीला नखी, भाग घालून या मुखी, गेली कायकी गगनासी. लोक करीती हाहाकार, एक सवेग विधिती तीर, अवघे पाहती ऊर्ध्वशिर, थोर चमत्कार सर्वांसी. लागता पाखासी जडे, कैकई उलथोनी शिती पडे, भाग केला मग रडे, रायाकडे पाहुनी. रायासे म्हणिता पाहता काय, एरू म्हणे मी करू काय, तुझा गर्व तुझ आडवा होय, येथे उपाय न चालती. घारी भाग करिता प्राशन, तुटले तिचे देह बंधन, खुंटले गमनागमन, सुख संपन्न ती झाली. तोची भाग उपक्षिता, कैकेयसी परमावस्था, बाप गर्वाची अति गर्वता, निज स्वार्था अति घात. जेवी उपक्षिता आत्मज्ञान, अंगी आदळे अज्ञान, विषयी पावती अंध अधपतन, ते दशा परिपूर्ण कैकेयसी. काय माय बाप बहुत दिवस जीता, पुत्र उपेक्षी हेळसिता, रडे मेल्या मागे तर्पण करिता, पिंड देता सद्गती. तैसा दशा कैकेयसी, उपेक्षिले निज भागासी, गेली या मागे कुसमुसी, उसका बुक्सी स्फुंदत. जे मी रायाची पडियंती, ते मी झाले अभाग्यक्षिती, मज नव्हेची पुत्र संतती, निंद्य सर्वार्थी मी झाले. माझे रायासी अति कोड, ते कोणासे नव्हेची गोड, जळो माझे काळे तोंड, लोक वितंड निंदिता मज. ज्येष्ठ भाग मागता आवडी, तव कनिष्ठासीच आली घाडी, मज हे थडी नाते थडी, निंद्य रोकडी मी झाले. स्वार्था नाडले मी संपूर्ण, जीवोन लाहे लोकाभेने, मज येते काओ मरण, रडे दारुण संतापे. स्वर्गीचे मी सुरवराम वंद्य, ते मी मृत्युलोकी निंद्य, विभागी भाग्य माझे मंद, पाषाणवत मी झाले. जे मरी रायाची आवडती, तेनेची जगा नावडती, पाषाणवत माझी स्थिती, देव पितरार्थी अति निंद्य. अंधा हातींचे रत्न पडे, ते त्यास न सापडे, कैकेही तेनेची पाडे, रडे पडे अति दुःखी. केश सुटले मोकळे, गडगडा पृथ्वीवरी लोळे, अश्रुधारा स्रवती डोळे, अति तळमळी. देखोनी कैकेयीचे दुःख, कौसल्या कळवळली देख, हरुणी तिचे असुख, प्रवते देख उपकारार्थी. श्री भावार्थ रामायण, एका जनार्दन शरण, झाले येथवर निरूपण, पिंडप्राशन अवधारा. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकारटिकाया पुरोडाश विभागो नाम द्वितीयोऽध्यायः.